गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपल्याला उरलेल्या इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज बघायच्या आहेत. काल आपण बघितलं, काल बरेचसे डेफिनेशन्स आपण बघितल्या, लाईक जीन म्हणजे काय, फॅक्टर म्हणजे काय, त्याच्यानंतर प्युअर लाईन आपल्याला आज बघायचंय. तर फिनोटाईप म्हणजे काय, जिनोटाईप म्हणजे काय, जीन म्हणजे काय, तर ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आपण काल ऑलरेडी शिकलोय. तर त्याच्या पुढच्या ज्या काही इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले आहे इकडे होमोझायगस किंवा त्यालाच आपण म्हणतो प्युअर. होमोझायगस म्हणजे काय बाळांनो, सेम एक्झॅक्टली. ठीक आहे, लाईक टॉल जर असेल तर टॉलला आपण रिप्रेझेंट करण्यासाठी टॉल हा वर्ड झाला, त्याला आपण फिनोटाईप म्हणतो. मी तुम्हाला सांगितलं होतं एक्सटर्नल अपीअरन्स म्हणजे फिनोटाईप होतं आणि जिनोटाईप म्हणजे ते रिप्रेझेंट करण्यासाठी यूज केला जाणारा जेनेटिक मेकअप, दॅट इज टॉल साठी आपण यूज करतो कॅपिटल टी म्हणजे टॉल झालं फिनोटाईप, दॅट इज एक्सटर्नल अपीअरन्स, आणि त्याचा जिनोटाईप झाला कॅपिटल टी. ठीक आहे, तर ओके, ते काल आपण ऑलरेडी शिकलोय की जिनोटाईप म्हणजे जेनेटिक मेकअप आणि फिनोटाईप म्हणजे त्याचं एक्सटर्नल अपीअरन्स. तर ओके, आपल्याला बघायचं होमोझायगस. तर इंडिव्हिज्युअल पोजेसिंग आयडेंटिकल अलील्स फॉर पर्टिक्युलर ट्रेट. एखादं कॅरेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी त्या इंडिव्हिज्युअल मध्ये आयडेंटिकल अलील्स प्रेझेंट असतात, त्याला आपण म्हणतो होमोझायगस. होमोझायगस म्हणजे काय, सेम दोन्ही. फॉर एक्झाम्पल, कॅपिटल टी फॉर टॉल अँड स्मॉल टी फॉर डॉर्फ. म्हणजे दोन्ही पण लेटर्स कसे आहेत, सारखे आहेत, राईट, सेम आहे, म्हणून आपण त्याला होमोझायगस म्हणतो. होमोझायगस म्हणजे काय, सेम. मग एखादं कॅरेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी जे आपण पर्टिक्युलर कॅरेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी जे अलील्स आपण घेतो ते अलील्स कसे असतात, आयडेंटिकल असतात, सेम असतात, म्हणून आपण त्याला होमोझायगस अलील असं म्हणतो. लाईक टॉल साठी कॅपिटल टी हे अलील्स असतात, आणि ड्वार्फ किंवा ठेंगणा, ड्वार्फलाच ठेंगणा म्हटलं जातं, तर ड्वार्फ साठी जे होमोझायगस अलील्स आपण घेतो दॅट विल बी स्मॉल टी. तर इकडे एक्झाम्पल पण दिलंय. तर सेकंड वन इज हेटेरोझायगस. आता हेटेरोझायगस म्हणजे डिफरंट, होमोझायगस म्हणजे सेम आणि हेटेरोझायगस म्हणजे डिफरंट. इंडिव्हिज्युअल पोजेसिंग सेम डेफिनेशन आहे, फक्त त्याच्यामध्ये काय आलंय की कॉन्ट्रास्टिंग अलील्स. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे वेगळे. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल पोजेसिंग कॉन्ट्रास्टिंग अलील्स फॉर पर्टिक्युलर ट्रेट. एखादं कॅरेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी जर दोन वेगवेगळे अलील्स यूज केले जात असतील, कॉन्ट्रास्टिंग अलील्स यूज केले जात असतील, तर दॅट विल बी हेटेरोझायगस. होमोझायगस म्हणजे सेम आणि हेटेरोझायगस म्हणजे डिफरंट. फॉर एक्झाम्पल काय दिलंय, कॅपिटल टी फॉर टॉल. लाईक इथे आपण पाहिलं होतं, टॉल साठी आपण कॅपिटल टी घेतलं होतं आणि ड्वार्फ साठी आपण स्मॉल टी घेतलं होतं. लाईक दोन्ही पण लेटर्स कसे होते, सेम होते. पण इकडे कसं आहे, काय नाही, एक कॅपिटल आहे आणि एक स्मॉल आहे, दॅट इज कॅपिटल टी आणि स्मॉल टी. तर डॉमिनंट साठी आपण नेहमी कॅपिटल लेटर यूज करतो आणि रेसेसिव्ह साठी आपण नेहमी स्मॉल लेटर यूज करतो. डॉमिनंट आणि रेसेसिव्ह मी ऑलरेडी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये, आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. दॅट इज डॉमिनंट म्हणजे जो नेहमी एक्सप्रेस होतो. ठीक आहे, त्याला काही फरक पडत नाही की त्याच्या बाजूला कोण आहे, तोच नेहमी एक्सप्रेस होणार. लाईक मी तुम्हाला सांगितलं की तुमचे पेरेंट्स आणि तुम्ही असाल, तर तुमचे पेरेंट्स असतात डॉमिनंट आणि तुम्ही असता रेसेसिव्ह. त्या लेटेस्ट करते, लाईट गेली होती. तर मी तुम्हाला सांगितलं की डॉमिनंट आणि रेसेसिव्हचं मी तुम्हाला एक नॉर्मल एक्झाम्पल सांगितलं होतं की जेव्हा तुमचे पेरेंट्स तुमच्या बरोबर असतात तेव्हा तुमचं ओपिनियन तेवढं मॅटर करत नाही किंवा त्याला तेवढं इम्पॉर्टन्स दिलं जात नाही, राईट. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की तुमचे पेरेंट्स जे असतात ते डॉमिनंट असतात, ते मोठे असतात, राईट, आणि तुम्ही लहान असता म्हणून तुम्ही रेसेसिव्ह असतात. तुम्हाला त्यांच्या समोर एक्सप्रेस तुम्ही होऊ शकत नाही, राईट. म्हणजे डॉमिनंट आणि रेसेसिव्हचं पण तसंच असतं. कॅपिटल लेटर दॅट इज कॅपिटल टी आणि स्मॉल टी असेल तर कॅपिटल टीच एक्सप्रेस होणार, स्मॉल टी एक्सप्रेस होणार नाही. कारण डॉमिनंटला काही फरक पडत नाही की त्याच्याबरोबर कुठला अलील प्रेझेंट आहे, एक्सप्रेस तर तोच होणार. म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी असेल तर हा झाला जिनोटाईप. आणि फिनोटाईप काय म्हणणार तुम्ही, टॉल. ठीक आहे, टॉल म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स. तर कॅपिटल टी स्मॉल टी हा जिनोटाईप आपण कशासाठी यूज करतो, टॉल साठी यूज करतो. स्मॉल टी असेल तर ड्वार्फ फिनोटाईप असणार त्याचा. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. फिनोटाइप म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स आणि जिनोटाइप म्हणजे ते एक्सटर्नल अपीअरन्स एक्सप्रेस करण्यासाठी
आपण जे लेटर यूज करतो, जो जेनेटिक मेकअप यूज करतो, त्याला आपण जिनोटाइप म्हणतो. मग टॉलला रिप्रेझेंट करण्यासाठी जे जीन्स आपण यूज करतो दॅट इज कॅपिटल टी किंवा हे कॅपिटल टी झालं बाळांनो होमोझायगस. ओके, हेटेरोझायगस टॉल किंवा हायब्रिड टॉल तुम्ही म्हणणार कॅपिटल टी स्मॉल टी. हा हायब्रिड टॉल आहे. लाईक फॉर एक्झाम्पल इथे मी सांगितलंय की टॉल साठी तर आपण कॅपिटल टी घेतलं होतं राईट, पण इकडे आपण टॉल साठी हे पण दाखवलं की कॅपिटल टी स्मॉल टी. का? कारण की हे डॉमिनंट आणि रेसेसिव्ह जेव्हा एकत्र प्रेझेंट असतात तेव्हा रेसेसिव्ह कधीच एक्सप्रेस होत नाही. एक्सप्रेस कोण होतात तर डॉमिनंटच एक्सप्रेस होणार. म्हणजे हे जे अलील आहे, हे जे जिनोटाइप आहे ते काय रिप्रेझेंट करणार, ते टॉलच रिप्रेझेंट करणार. पण हायब्रिड टॉल आहे हा, आणि हा काय आहे प्युअर टॉल आहे. प्युअर टॉल का म्हटलं आपण, कारण दोन्हीही लेटर्स सेम आहे, दोन्हीही होमोझायगस आहे, म्हणून आपण ह्याला प्युअर टॉल म्हणतो आणि ह्याला आपण हायब्रिड टॉल म्हणतो, कारण त्याच्यामध्ये एक कॅपिटल टी आहे आणि एक स्मॉल टी आहे. ओके, दॅट्स इट. नेक्स्ट आहे प्युअर लाईन. An individual or group of individual which is homozygous or true breeding for one or more trait. काय सांगितलंय प्युअर लाईन म्हणजे काय की असे इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल की जे कसे असतात होमोझायगस असतात. लाईक फॉर एक्झाम्पल मी इथे सांगितलं तुम्हाला कॅपिटल टी म्हणजे ट्रू ब्रीडिंग. हे पॅरेंट्स कसे आहेत प्युअर पॅरेंट्स आहे. जेव्हा प्युअर पॅरेंट्स मध्ये मग आता एक कॅपिटल टी टॉल आहे आणि एक स्मॉल टी ड्वार्फ आहे. मग हे दोन्ही पॅरेंट्स कसे झाले प्युअर पॅरेंट्स झाले राईट, की ज्याच्यामध्ये हिटेरोझायगस जिनोटाइप्सच नाहीये, दोन्हीही कसे आहेत होमोझायगस आहेत. कॅपिटल टी आहे, एक स्मॉल टी आहे. मग अशा पॅरेंट्स मध्ये जेव्हा ट्रू ब्रीडिंग होत असतं किंवा अशांमध्ये जेव्हा ब्रीडिंग होतं एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॅरेक्टर्स रिप्रेझेंट करण्यासाठी, तेव्हा आपण त्याला प्युअर लाईन म्हणतो. कारण अशा प्युअर पॅरेंट्स पासून जी नंतरची प्रोजेनी येते ती सुद्धा प्युअरच असते. ठीक आहे, मग हे झालं प्युअर लाईन. देन नेक्स्ट वन इज मोनोहायब्रिड. Heterozygous for one trait and is produced from cross between two pure parents differing in single pair of contrasting character. आता मोनोहायब्रिडचा मीनिंग काय होतो? मोनोहायब्रिड म्हणजे काय? मोनोचा मीनिंग होतो सिंगल, ठीक आहे. हायब्रिड म्हणजे संकरित म्हटलं जातं त्याला. तर हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट. हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट म्हणजे काय? टॉल साठी कॅपिटल टी आणि स्मॉल टी इकडे दाखवले, ठीक आहे. मग कॅरेक्टर तर एकच रिप्रेझेंट करतायत पण लेटर दोन आहेत राईट, एक कॅपिटल टी आहे, एक स्मॉल टी आहे, पण कॅरेक्टर काय करतायत एकच रिप्रेझेंट करतायत दॅट इज टॉल. टॉल प्लस डॉर्फ म्हणू शकतो का आपण याला? नाही, याला आपण हायब्रिड टॉल म्हणतो राईट. म्हणजे दोन्ही लेटर जरी एकत्र असतील तर एक्सप्रेस होणार डॉमिनंटच, रिसेसिव्ह एक्सप्रेस होणार नाही. मग तेच इकडे सांगितलंय की हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट, एका कॅरेक्टर साठी ते कसे असतात हेटेरोझायगस असतात दॅट इज स्मॉल कॅपिटल टी स्मॉल टी and is produced from cross between two pure parents differing in single pair of contrasting character. म्हणजे प्युअर पॅरेंट्स मध्ये क्रॉस केल्यानंतरची ही प्रोजेनी असते दॅट इज कॅपिटल टी स्मॉल टी मध्ये जेव्हा क्रॉस घडवून आणलं जातं तेव्हा त्याच्यानंतरची जी प्रोजेनी फॉर्म होते ती असते कॅपिटल टी स्मॉल टी. ठीक आहे, म्हणजे हे कसं असतं हेटेरोझायगस असतं. ओके, दोन प्युअर पॅरेंट्स मध्ये मेटिंग केल्यानंतर ब्रीडिंग केल्यानंतर त्यांच्यापासून जी F1 प्रोजेनी किंवा नंतरची जनरेशन असते ती असते हायब्रिड टॉल. ठीक आहे, दॅट इज कॅपिटल टी स्मॉल टी. तर दिस इज मोनो हायब्रिड. देन सेकंड वन इज F1 जनरेशन. F1 जनरेशन म्हणजे काय? इट इज फर्स्ट फिलियल जनरेशन. F1 जनरेशनचा लॉंग फॉर्म काय होतो? फर्स्ट फिलियल जनरेशन. मग काय असते ती? तर इट कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस्ड फ्रॉम पॅरेंटल क्रॉस. याच्यामध्ये या F1 जनरेशन मध्ये पॅरेंटल क्रॉस घडवून आणलं जातं. मग पॅरेंट कोणते? तर टॉल दॅट इज कॅपिटल टी आणि डॉर्फ दॅट इज स्मॉल टी. हे झाले पॅरेंट्स. ठीक आहे, यांच्यामध्ये मेटिंग घडवून आणलं जातं. ठीक आहे, मग त्यांच्यामध्ये मेटिंग घडवून आणल्यामुळे गॅमेट्स तयार होणार. एक असणार कॅपिटल टी, दुसरा असणार स्मॉल टी. ठीक आहे, मग यांच्यामध्ये जेव्हा मेटिंग या गॅमेट्स मध्ये जेव्हा मेटिंग होतं तेव्हा जी प्रोजेनी तयार होते ती असते कॅपिटल टी स्मॉल टी. ठीक आहे, तर हे झालं कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफस्प्रिंग प्रोड्यूस फ्रॉम. मग या F1 जनरेशन मध्ये सगळे जे ऑफस्प्रिंग आहे, जी प्रोजेनी तयार होते, नंतरची जी जनरेशन असते ती पॅरेंटल क्रॉस पासून बनलेली असते. फर्स्ट जनरेशन फ्रॉम गिव्हन मेटिंग बिटवीन प्युअर पॅरेंट्स हॅव्हिंग कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. मग यांच्यामधले पॅरेंट्स कसे असतात?
असे पॅरेंट्स सिलेक्ट केले जातात की जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर किंवा वेगवेगळे कॅरेक्टर शो करत असतात. लाईक एक टॉल असतो, एक डॉर्फ असतो, ठीक आहे, एक उंच असतो, एक ठेंगणा असतो. तर हे झालं F1 जनरेशन. देन सेकंड वन इज मोनोहायब्रिड क्रॉस. व्हॉट इज या मोनोहायब्रिड पेक्षा मोनोहायब्रिड क्रॉसची डेफिनेशन तुम्हाला जास्त वेळा विचारली जाते. तर व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस? तर क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन ओनली वन हेरिटेबल ट्रेट. जेव्हा किंवा तुम्ही लक्षात घेऊ शकता की मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे जेव्हा एक कॅरेक्टर त्याच्यामध्ये स्टडी केला जातो किंवा एका कॅरेक्टरवर पूर्ण फोकस केलं जातं, त्याला तुम्ही मोनोहायब्रिड क्रॉस म्हणता. सेकंड वन इज डायहायब्रिड क्रॉस. मग असे पॅरेंट्स त्याच्यामध्ये सिलेक्ट केले जातात की ज्यांच्यामध्ये दोन कॅरेक्टर्स किंवा त्या क्रॉसमध्ये दोन कॅरेक्टर्स घेतले जातात. इकडे काय आहे? मोनोहायब्रिड क्रॉस. मग उंची घेतली जाते फक्त, की टॉल आणि डॉर्फ. म्हणजे फक्त याच्यामध्ये काय केलंय? मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये फक्त उंचीला फोकस केलंय, ठीक आहे. मग एकच कॅरेक्टर सिलेक्ट केलंय म्हणून काय म्हणतो आपण? मोनोहायब्रिड क्रॉस. डायहायब्रिड क्रॉस मध्ये दोन आपण सिलेक्ट करत असतो. एकतर उंची घेतली जाईल, ठीक आहे, किंवा शेप घेतला जाईल, ठीक आहे. उंची म्हणजे टॉल आणि डॉर्फ येणार, राईट. आणि शेप म्हणजे कसा? एक राउंडेड असेल, एक रिंकल्ड असेल, ठीक आहे. तर मग जेव्हा एका कॅरेक्टरचा स्टडी केला जातो दॅट विल बी मोनोहायब्रिड क्रॉस. आणि जेव्हा दोन कॅरेक्टर्स ऍट अ टाइम स्टडी केले जातात दॅट विल बी डायहायब्रिड क्रॉस. ओनली वन हेरिटेबल कॅरेक्टर इज स्टडी दॅट विल बी मोनोहायब्रिड क्रॉस. अँड टू कॅरेक्टर्स विल बी किंवा टू हेरिटेबल ट्रेट्स वर स्टडीड देन इट विल बी डायहायब्रिड क्रॉस. देन नेक्स्ट इज F2 जनरेशन. आता ही F1 जनरेशन होती, राईट. मग इथे आपल्याला बघायची F2 जनरेशन. मग याला आपण म्हणणार सेकंड फिलियल जनरेशन. F1 ला आपण काय म्हटलं होतं? फर्स्ट फिलियल जनरेशन, की ज्याच्यामध्ये दोन प्युअर पॅरेंट्स यूज केले जातात. लाईक एक प्युअर टॉल असतो, एक प्युअर डॉर्फ असतो, ठीक आहे. त्यांचं मेटिंग घडवून आणलं जातं आणि हायब्रिड टॉल तयार होतो, दॅट इज कॅपिटल T स्मॉल t. तर आता F2 जनरेशन काय असते? तर सेकंड फिलियल जनरेशन. इट इज प्रोड्युस्ड बाय सेल्फिंग ऑफ F1 ऑफस्प्रिंग. आता F1 जनरेशन मध्ये जे ऑफस्प्रिंग तयार होणार, ऑफस्प्रिंगचा मिनिंग होतो लाईक आपल्या पेरेंट्सचं ऑफस्प्रिंग आपण, ओके. फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की तुमचे आई वडील आणि त्यांचं ऑफस्प्रिंग असतात तुम्ही. म्हणजे त्याला न्यूबॉर्न म्हटलं जातं, न्यूबॉर्न बेबी किंवा फिटस म्हटलं जातं, ठीक आहे. लाईक इथे आपण ऑफस्प्रिंग हा वर्ड यूज करतो. तर F1 जनरेशन मध्ये जी प्रोजेनी किंवा जे ऑफस्प्रिंग तयार होणार त्याचं स्वतःशीच मेटिंग घडवून आणलं. लाईक मी तुम्हाला सांगितलं की F1 जनरेशन मध्ये एक प्युअर टॉल घेतला जातो, एक प्युअर डॉर्फ घेतला जातो, दॅट इज कॅपिटल T स्मॉल t घेतला जातो, ठीक आहे. तर त्यांच्यापासून तयार होणारी जी प्रोजेनी असते ती असते कॅपिटल T स्मॉल t. लाईक एक मिनिट थांबा, इकडे लक्ष द्यायचंय. इथे काय सांगितलंय मी की कॅपिटल T स्मॉल t यांच्यामध्ये क्रॉसिंग घडवून आणलं जातं, यांच्यामध्ये मेटिंग घडवून आणलं जातं. गॅमेट जे तयार होतात ते असतात कॅपिटल T स्मॉल t. मग यांचं मेटिंग घडवून आणलं की तयार होतं कॅपिटल T स्मॉल t. ही असते F1 जनरेशन, ठीक आहे. मग F2 जनरेशन मध्ये काय केलं जातं? नंतरची जी F2 जनरेशन असते त्याच्यामध्ये काय केलं जातं? कॅपिटल T स्मॉल t क्रॉसेस विथ कॅपिटल T स्मॉल t. म्हणजे काय केलं जातं? याच याच्या बरोबर सेल्फिंग केलं जातं. म्हणून आपण इथे लिहिलंय कॅपिटल T स्मॉल t क्रॉस कॅपिटल T स्मॉल t. ही जनरेशन कोणती असते? पण F2 जनरेशन. म्हणजे F1 जनरेशन मध्ये तयार झालेलं जे ऑफस्प्रिंग असतं त्याचं स्वतःशीच मेटिंग घडवून आणलं जातं आणि त्याचं स्वतःशी मेटिंग घडवून आणल्यानंतर जे तयार होतं त्याला आपण म्हणतो F2 जनरेशन, ठीक आहे. तर मग याचा F2 जनरेशन मध्ये काय तयार होत असतं? तर एक प्युअर टॉल असतो, दोन हायब्रिड टॉल असतात आणि एक प्युअर डॉर्फ असतं, ठीक आहे. हे F2 जनरेशनचं मी ह्याच्यानंतर आपल्याला डिटेलमध्ये ते बघायचंय. इथे फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतेय. तर ओके, दॅट विल बी F2 जनरेशन. आता इथे काय सांगितलंय? पनेट स्क्वेअर. पनेट स्क्वेअर किंवा त्यालाच म्हटलं जातं चेकर बोर्ड. तर इट इज डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ पर्टिक्युलर क्रॉस टू प्रेडिक्ट प्रोजेनी ऑफ अ क्रॉस. हे एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन असतं की ज्याच्या मदतीने आपण प्रोजेनी किती तयार झाल्या, त्यांचा रेशिओ काय होता किंवा त्यांचा रेशिओ काय आहे हे एकदम इझिली कळून घेऊ शकतो, जाणून घेऊ शकतो या पनेट स्क्वेअरच्या किंवा चेकर बोर्डच्या मदतीने. ते तुम्हाला कळेलच. तर दॅट इज पनेट स्क्वेअर और चेकर बोर्ड. देन सेकंड इज होमोलॉगस क्रोमोझोम. होमोझायगस अँड होमोलॉगस.
समवॉट ते सेम असतात. होमोलॉगसचा सुद्धा मिनिंग होतो सेम, सिमिलर. तर मॉर्फॉलॉजिकली, जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली इसेन्शियली आयडेंटिकल क्रोमोझोम प्रेझेंट इन डिप्लॉइड सेल. एका डिप्लॉइड सेल मध्ये जेव्हा मॉर्फॉलॉजिकली म्हणजे त्याचं एक्सटर्नल स्ट्रक्चर, जेनेटिकली म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये असणारा जेनेटिक मेकअप किंवा इंटरनली त्याच्यामध्ये असणारा जेनेटिक मेकअप, आणि स्ट्रक्चरली म्हणजे त्याची बाह्य रचना, आणि इसेन्शियली किंवा त्याचं जे काही इम्पॉर्टन्स असेल, हे जेव्हा त्या क्रोमोझोमचं आयडेंटिकल असतं, सेम असतात, दोन क्रोमोझोमचं पूर्ण कॅरेक्टर किंवा त्यांचे पूर्ण जे जीन्स असतील ते सिमिलर असतात, तेव्हा त्याला आपण होमोलॉगस क्रोमोझोम असं म्हणतो. म्हणजे मॉर्फॉलॉजिकली, जेनेटिकली, स्ट्रक्चरली, इसेन्शियली आयडेंटिकल क्रोमोझोम, की जे दोन क्रोमोझोम एक्झॅक्टली एकमेकांसारखे असतात त्यांना आपण होमोलॉगस क्रोमोझोम म्हणतो. देन सेकंड इज बॅक क्रॉस, क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ एनी ऑफ पॅरेंट. F1 प्रोजेनी इथे मी तुम्हाला सांगितलं की हा काय आहे, F1 प्रोजेनी आहे, फर्स्ट जनरेशन मध्ये तयार झालेला प्रोजेनी आहे. तर मग हा जो F1 प्रोजेनी असतो याचा कोणत्या पण एका पॅरेंट बरोबर जर क्रॉसिंग केलं गेलं, लाईक याचा कॅपिटल टी स्मॉल टीचं क्रॉसिंग आपण जर केलं कॅपिटल टी बरोबर, किंवा या कॅपिटल टी स्मॉल टीचं आपण क्रॉसिंग केलं या स्मॉल टी बरोबर, तर त्याला तुम्ही म्हणत असता बॅक क्रॉस. म्हणजे F1 जनरेशन मध्ये तयार झालेलं जे प्रोजेनी आहे किंवा जे ऑफस्प्रिंग आहे त्याचं मेटिंग घडवून आणलं जातं कोणत्या पण एका पॅरेंट बरोबर, त्याला तुम्ही म्हणता बॅक क्रॉस. म्हणजे क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ एनी ऑफ दी पॅरेंट, कोणत्या पण एका पॅरेंट बरोबर त्यांचं काय घडवून आणलं जातं, ब्रीडिंग किंवा मेटिंग घडवून आणलं जातं, दॅट इज बॅक क्रॉस. देन टेस्ट क्रॉस, क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. म्हणजे जेव्हा F1 प्रोजेनी मधल्या किंवा हे जे F1 प्रोजेनी आहे दॅट इज कॅपिटल टी स्मॉल टी, याचं क्रॉस घडवून आणलं जातं या होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर. होमोझायगस म्हणजे सेम, रेसेसिव्ह म्हणजे स्मॉल लेटर जेव्हा यूज केले जातात त्याला आपण रेसेसिव्ह म्हणतो. तर मग जेव्हा या F1 प्रोजेनीचं क्रॉस घडवून आणलं जातं या रेसेसिव्ह होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर, त्याला आपण म्हणतो टेस्ट क्रॉस. हा बॅक क्रॉसचाच एक प्रकार आहे. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल इथे मी लिहून दिलंय कॅपिटल टी स्मॉल टी, हेच कॅपिटल टी स्मॉल टीचा क्रॉस याच्या बरोबर स्मॉल टी. फॉर एक्झाम्पल इथे दिलंय स्मॉल टी. ठीक आहे. तर याला तुम्ही म्हणता टेस्ट क्रॉस. आणि हा कशाचा प्रकार आहे, इट इज काइंड ऑफ बॅक क्रॉस. बॅक क्रॉसचाच प्रकार आहे टेस्ट क्रॉस. देन नेक्स्ट इज फिनोटिपिक रेशिओ. इट इज रेशिओ ऑफ ऑफस्प्रिंग प्रोड्यूस इन F2 जनरेशन विथ रिस्पेक्ट टू फिजिकल अपीयरन्स. फिजिकल अपीयरन्स किंवा बाहेरील दृष्टिकोनातून किती ऑफस्प्रिंग टॉल आहेत आणि किती ऑफस्प्रिंग ड्वार्फ आहे याचा जो रेशिओ असतो त्याला आपण फिनोटिपिक रेशिओ म्हणतो. फॉर एक्झाम्पल 3 टॉल F2 जनरेशन मध्ये 3 टॉल असतात आणि एक डॉर्फ असतो. 3 उंच असतात आणि एक ठेंगणा असतो. मग त्याचा रेशिओ कसा लिहिणार आपण, फिनोटिपिक रेशिओ 3 टॉल इज टू 1 डॉर्फ. ठीक आहे. म्हणजे एक्सटर्नल अपीयरन्स जेव्हा ज्या रेशिओ मधून आपण दाखवतो त्याला आपण फिनोटिपिक रेशिओ म्हणतो. देन नेक्स्ट इज जिनोटिपिक रेशिओ. मग डेफिनेशन तशीच्या तशी राहणार, फक्त काय येणार, विथ रिस्पेक्ट टू जेनेटिक मेकअप. म्हणजे रेशिओ ऑफ ऑफस्प्रिंग प्रोड्यूस्ड इन F2 जनरेशन विथ रिस्पेक्ट टू जेनेटिक मेकअप. म्हणजे आधी आपण 3 टॉल आणि एक डॉर्फ असं दाखवलं होतं रेशिओ मध्ये, राईट. तर मग इथे टॉल न दाखवता आपल्याला कॅपिटल टी आणि डॉर्फ न म्हणता आपल्याला स्मॉल टी असं दर्शवावं लागणार, कारण इथे जीन्स आपण यूज करणार आहोत, जेनेटिक मेकअप यूज करणार आहोत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल काय सांगितलंय मग, 1 कॅपिटल टी दॅट इज टॉल, 2 कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे हायब्रिड टॉल, कॅपिटल टी म्हणजे प्युअर टॉल, कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे हायब्रिड टॉल, आणि स्मॉल टी म्हणजे प्युअर डॉर्फ. ठीक आहे. दॅट इज 1:2:1 हा रेशिओ, दॅट इज त्याला तुम्ही म्हणणार जिनोटिपिक रेशिओ. तर ओके, दॅट्स इट. हे होते सगळे डेफिनेशन्स. मग आता तुम्हाला जरी आता कन्फ्युजन झालं असेल तरी आपल्याला उद्यापासून त्याचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत. एक्झाम्पल मधनं तुम्हाला निश्चितच लवकर कळेल की नेमकं काय आहे जिनोटिपिक आणि फिनोटिपिक म्हणजे. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. याचे फोटोज मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करते आणि काही अडचण असेल, इफ इन केस ऑफ एनी क्वेरी यू कॅन आस्क मी ऑन ग्रुप. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. बाय बाय, हॅव अ गुड डे.